पावसाळ्यात सर्दी, खोकला, खूप आळस जाणवतोय. तर आज आपण करूया फक्त 10 मिनिटांचं प्राणायाम योगा रुटीन, ज्यामुळे तुम्हाला खूप छान फ्रेश वाटेल. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. पावसाळा म्हणजे सुंदर निसर्ग, हिरवीगार सृष्टी, पण त्याचबरोबर थंड वातावरणामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप यांचं प्रमाण वाढतं आणि आळस देखील अंगात शिरतो. म्हणून आज आपण फक्त 10 मिनिटांचं प्राणायाम रुटीन करणार आहोत, की ज्यामुळे तुम्हाला खरंच दिवसाची सुरुवात सुंदर वाटेल, तुम्हाला फ्रेश, एनर्जेटिक फील होईल आणि ऑफकोर्स सर्दी, खोकला देखील दूर होईल, कारण तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तर माझ्या सोबतच करायचा आहे, कारण हा व्हिडिओ फॉलो अलोंग आहे. फक्त 10 मिनिट माझ्यासोबत या आणि बघा तुमच्या शरीरात खूप छान बदल होईल. तर मग चला सुरुवात करूया. छान मॅटवर, सोफ्यावर किंवा चेअरवर तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे छान शांत आसनात बसा. पाठीचा कणा ताठ आणि खांदे सैल ठेवा. आपण आधी दीर्घ श्वसन करणार आहोत. तर मग बघा, छान हातांची ज्ञान मुद्रा या पद्धतीने हलकेच मांडीवर ठेवायचं आहे. डोळे बंद. आरामात सर्व हालचाली करायच्या आहेत. एक छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा करूया. एक खोल श्वास घ्या आणि सोडा. श्वासाच्या प्रत्येक गतीबरोबर तुमचं शरीर, मन हलकं होत आहे. तुम्हाला छान सैल आणि शांत वाटत आहे. पुन्हा एकदा करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. लास्ट एक खोल श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. डोळे अलगद उघडायचे आहेत. आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. तर बघा, डाव्या हाताची छान ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची प्रणव मुद्रा, अंगठ्याची बाजूची जी 2 बोटं आहेत ती या पद्धतीने दुमडायची आहेत आणि हात बरोबर असा छातीजवळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उजवी नाकपुडी बंद करायची आहे सर्वप्रथम आणि डावीने श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे. याच्यामुळे बघा, आपला जो नासिका मार्ग आहे तो स्वच्छ होण्यास मदत होते, शांतता, एकाग्रता वाढते. तर मग माझ्या बरोबर करा. डोळे बंद, उजवी नाकपुडी बंद, हलकेच डावीने श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद, उजवीने सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या, उजवी नाकपुडी बंद करून डावीने सोडा. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. एक. पुन्हा डावीने श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद, उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. 2. पुन्हा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. 3 आवर्तनं झाली. पुन्हा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या
आणि डावीने सोडा. 4. आरामात सर्व हालचाली करायच्या आहेत. पुन्हा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. 5. रिलॅक्स. असे आपल्याला 5 आवर्तनं करायचे आहेत आणि जसजसं सराव होईल तसतसं तुम्हाला आवर्तनं वाढवत न्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिट अनुलोम विलोम करायचा आहे. त्यामुळे मन शांत होण्यास मदत होते, एकाग्रता वाढते. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्याला खूप छान शांत वाटायला लागतं. आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामाचे खूप सारे फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप शांत लागण्यास आपल्याला मदत होते. बघा, तर भ्रामरी करताना हे जे दोन्ही अंगठे आहेत ते कानाच्या जे पायात आहे या पद्धतीने बघा व्यवस्थित हलकेच दाबायचं आहे, जोर द्यायचा नाहीये. नंतर उर्वरित बोटे चेहऱ्यावर छान सेट करायचे आहेत या पद्धतीने. त्याच्यानंतर एक खोल श्वास घ्या आणि मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे. बघा, माझ्या बरोबर करा. एक खोल श्वास घ्या आणि मचा आवाज करत सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि मचा आवाज करत सोडा. एक श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि सोडा. एक श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. आपल्याला हळूहळू जास्तीचा सराव करायचा आहे, त्यामुळे ऑफकोर्स छान आणि फ्रेश वाटण्यास मदत होणार आहे. आता आपण करणार आहोत उज्जयी प्राणायाम. बघा, उज्जयी प्राणायामामध्ये घशामध्ये सीचा आवाज करत प्राणायाम करायचा आहे. घशामध्ये घर्षण होतं हवेने, त्यामुळे छान ऊर्जा निर्माण होते आणि उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे सर्दी खोकला हे जे असतील तर मग ते आजार बरे होण्यास मदत होते. आधी बघून घ्या. छान ज्ञान मुद्रेत बसायचं आहे आणि घशाचं घर्षण करत श्वास घ्यायचा आहे या पद्धतीने आणि घर्षण करतच श्वास सोडायचा आहे. समुद्राच्या लाटांसारखा थोडासा आवाज निर्माण होतो. माझ्याबरोबर तुम्ही देखील करण्याचा प्रयत्न करायचा आहे. उज्जयी श्वसनाबद्दल पूर्ण माहिती हवी असल्यास आपली ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. माझ्याबरोबर करा. डोळे बंद, श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा. एक श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे
आणि सोडा. छान रिलॅक्स. उज्जैन श्वासामुळे घशाला घर्षण होतं, त्यामुळे छान आपला श्वसन मार्ग जास्तीत जास्त विकसित होण्यास मदत होते. आता आपण छान ज्ञानात्मक श्वसन करणार आहोत. म्हणजे फक्त शांत बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. बस. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जात आहे. मनात कोणतेही विचार येत असतील तर ते येऊ द्या, त्यांना थांबवू नका. आणि नंतर हळूहळू मात्र पुन्हा आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष फक्त श्वासावर. जसजसा आपला श्वास आत येतोय तस पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक विचार आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत. असा छान विचार आपण करायचा आहे. आपल्या शरीरात आनंद, ऊर्जा निर्माण होत आहे असा विचार करायचा आहे. आणि श्वास बाहेर जातोय त्यावेळेला नकारात्मक शक्ती, नकारात्मक विचार आपल्या शरीरातून बाहेर जात आहेत. एन्झायटी, टेन्शन, चिंता सर्व बाहेर पडत आहेत असा छान विचार करायचा आहे. संपूर्ण लक्ष श्वासावर. ओके. दोन्ही हात रब करून डोळ्यांवर. हे 10 मिनिटांचं ध्यानात्मक श्वसनात्मक योगा रुटीन तुम्ही रोज फॉलो केलं तर तुम्हाला अनेक बदल दिसून येतील. तर मग तुमच्यामध्ये कोणता बदल झाला, तुम्हाला कोणता प्राणायाम आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना, त्यांना देखील छान आणि फ्रेश वाटण्यासाठी. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया अशाच छान पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.